भिन्न भिन्न ग्रहाची स्थिती, कर्मयोग काय आहे, ज्ञानयोग काय आहे, सर्व उपदेश परीक्षितांना केला. आलोढ्य सर्व शास्त्राणी विचारेण पुनः पुनः इदमेकं सुनिष्पन्नं ध्येयो नारायण सदा. त्या नारायण प्रभूचं ध्यान करा. जसं आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. आकाशातून पर्जन्यधारा पडल्यानंतर त्या पर्जन्याचं पाणी समुद्रालाच जाऊन मिळतं. कोणत्याही गंगेत गेलं असेल तरीही ती गंगा समुद्राला जाऊन मिळते महाराज. त्या पद्धतीनं कोणत्याही देवतेचं नाव घ्या, राम घ्या, सीता घ्या, भगवती घ्या, विष्णू घ्या, बालाजी घ्या, सर्व देवता नारायणाच्या ठिकाणी येऊन थांबतात महाराज. आता ती अंतिम घडी त्या ठिकाणी उपदेश शुकदेवजी महाराज देतात. एक सुंदर आख्यान सांगून या ठिकाणी कथा समापन होईल. शुकदेवजी महाराज सांगतात, राजन, सुदामा महाराज परमात्म्याचे मित्र, लंगोटी यार, सांदीपणी आश्रमामध्ये शिकलेले त्या सुदामाजी महाराजांची लहानपणाची गोष्ट कन्हैया सोबत विद्यार्थी अवस्थेमध्ये शिकत होते. गुरुमातेनं सांगितलं, जा समिधा तोडून आणा. कन्हैया सगळे बालक समिधा तोडायला निघाले महाराज. सुदामाला आवाज दिला, ए सुदामा इकडे ये. जी आई साहेब, काय म्हणता? गुरुमातेला वंदन केलं. गुरुमाता म्हणाली, तुम्ही रात्रीचे जात आहात, भूक लागेल, तहान लागेल, सोबत काही चणे देत आहे, ते सोबत ठेवा आणि भूक लागले की सगळ्यांनी मिळून खा, काही हरकत नाही. आणि आमच्या सुदामा महाराजांनी आपल्या धोत्रामध्ये लपून गेलेले आहे. कन्हैयाने विचारलं, का रे काय म्हणलं? आईसाहेब काय म्हणल्या? म्हणे काही नाही, सावकाश जा आणि सावकाश या, काळजी घ्या म्हटल्या म्हणे. म्हणे बरं बरं. कन्हैयाच्या लक्षात आलं. सगळे बाल मित्र त्या ठिकाणी गेले महाराज. वनामध्ये समिधा तोडू लागले. धो धो पाऊस आलेला आहे महाराज. त्या वनामध्ये जे सुकलेले पत्र पडलेले होते ना, पानं, त्या पानावरती या बालकांच्या पायात चपला नव्हत्या. आणि काय व्हायचं, पाय ठेवला की त्या पायाचा आवाज यायचा, चक टक टक, त्या पानांचा आवाज यायचा. वाळलेले पानं होते. आणि त्या चालता चालता सगळे एका साईडनं थांबले महाराज. भूक लागलेली आहे, पण सुदामा काही सांगायला तयार नाही. रात्र निघून गेली. परतीच्या प्रवासामध्ये बालकांच्या पायांच्या आवाजामध्ये सुदामा महाराजांनी चणे खाल्ले. त्या आवाजामध्ये तो टक आवाज यायचा. कोणालाही कळलं नाही की मी चणे खाऊन टाकले. घरी आले. बघा, एक एक कर्मासाठी परमात्मा आपल्याला काय काय दिव्यतेकडे नेतो. म्हणून कर्म महत्वाचं आहे महाराज. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. जैसे ज्याचे कर्म त्याला तसंच फळ मिळत असतं महाराज. म्हणून ही कर्माची गाठोडी जरा सांभाळून वापरा. सुदामा महाराजांनी एकच चूक केली आयुष्यामध्ये. इतके विद्वान होते, सगळं होतं, विद्वत्ता खूप होती, पण घरामध्ये ऐश्वर्य नाही, धनसंपत्ती नाही. 18 दारिद्र्य विश्व
18 विश्व दारिद्र्य घरामध्ये होतं. आज सकाळचं जेवण झालं, रात्री काय करायचं हा प्रश्न पडायचा. सुशीला महाराणी 4 मुलं यांचा सगळ्यांचा गृहस्थाश्रम सांभाळता पण सुदामा महाराज विद्वान असल्यामुळे भगवंत निष्ठेमध्ये एकनिष्ठ होते. त्यांना कधीही चिंता नव्हती. मुझे चिंता नहीं अपनी, उन्हें चिंता हमारी है. अरे हम सबका रक्षक तो सुदर्शन चक्रधारी है. मला माझी चिंता नाहीये. ते काय करत होते? चिंतन करत होते. शुकदेवजी महाराज सांगतात, चिता चिंता द्वयोर मध्ये चिंता नाम गरी असी. चिता आणि चिंता बघा, फक्त एका अनुस्वाराचा अंतर आहे. चिता चिता कधी असते? देहा गेल्यानंतर. पण चिंता देह असताना जी असते ती चिंता, जिच्यावर अनुस्वाराचा टिंब आहे. पण ही चिंता काय करते? माणसाला जिवंतपणी जाळते. चिता तर मेल्यानंतर जाळते, पण ही चिंता माणसाला जिवंतपणी जाळते. आमच्या सुदामा महाराजांना चिंता नव्हती. रडत पडत संसार चालू होता. भरोसा होता की परमात्माचं आपल्याकडे लक्ष आहे, परमात्मा आपल्याकडे बघत आहे, हा विश्वास होता. सुशीला महाराणी सती साध्वी, एकदम साधी भोळी माझी पतिव्रता पत्नी, आपल्या पतीचे इच्छेनं सर्व कार्य करायची. आज मात्र ती पण थकली. महाराज, अहो असा कसा संसार करू मी तुमचा? अहो समोरच्या घरी बघा, मजदुरी करून लोक कमीत कमी आजच्या रोजच्या रोजगारापुरतं तरी घेऊन येतात आणि मग खातात. तुम्ही कुठे जात नाही, कोणी तुम्हाला आणून देत नाही. कसं घर चालणार आपलं? आणि मी काय करणार? 4 मुलं आहे. अहो आज तर सकाळी माझ्या बाळाला दूध प्यायचं होतं. गव्हाचं पिठामध्ये पाणी कालवलं महाराज आणि ते दूध म्हणून माझ्या बाळाला दिलं. अहो ही अवस्था तुम्हाला दिसत नाहीये का? तुम्ही काहीतरी करा. जाको राखे साईया मार सके ना कोई. सुदामाजी म्हणायचे, सगळं त्याच्या अनुसार घडत आहे. आपण चिंता करू नका, फक्त चिंतन करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. सगळे दिवस सारखे नसतात. एक दिवस घोड्यावरी, एक दिवस खाली. अरे ही तर जगाची रीत आहे, जीवनाची रीत आहे. हे दिवसही निघून जातील. ही पॉझिटिव्हिटी आमच्या सुदामा महाराजांकडे होती आणि ते म्हणले की अगं हे दिवसही निघून जातील. त्याचं लक्ष आहे आपल्याकडे. तिच्या लक्षात आलं, म्हणे अहो तुमचा बालपणीचा मित्र श्री कृष्ण, तुम्ही त्याच्या गोष्टी मला सांगायचे की कसं 64 दिवसामध्ये 64 विद्या शिकून घेतले आणि निघून गेले. असे विद्वान श्री कृष्ण तुमचे मित्र. मी असं ऐकलं आहे की ते मथुरेचे राजा बनलेले आहे, द्वारिकापुरीचे राजा झालेले आहेत. माझं एक काम करा ना, त्यांच्याकडे जा आणि त्यांना नमस्कार करून या. सुदामाजी महाराज म्हणले, अरे मी कसं जाणार त्यांच्याकडे? अरे ते कुठे, मी कुठे? मैली चादर ओढ़के द्वार तिहारे आऊ, मैली चादर ओढ़ के कैसे. हे प्रभू, माझ्याजवळ काहीच नाही, मी कसं येणार? सुदामाजी चिंतेत बसले. सुशीला म्हणे, अहो काही नाही,
आपण पतित पावन जरी असलो तरी तो तुमचा मित्र आहे, तुम्हाला ओळखेल, तुम्ही जा त्यांच्याकडे. पत्नी इतक्या दिवसापासून सांगत आहे पण सुद्धा माझी ऐकायला तयार नाही. मनच धावत नाही की माझ्या परिस्थितीला चांगलं करण्यासाठी मी माझ्या मित्राकडे जाऊ. आणि आज आपण सद्गुरूंकडे जरी जायचं असेल तर माझं हे चांगलं होऊ दे, माझं ते चांगलं होऊ दे, माझं लग्न होऊ दे, मला मुलगा होऊ दे, माझं घर होऊ दे, मला गाडी भेटू दे. सद्गुरू कुठे? अहो सोनाराच्या दुकानामध्ये भाजीपाला मागण्यासारखी गत आहे आपली सगळी. त्यांच्याकडे गेल्यानंतर आपण काय मागायला पाहिजे हे आमचं ज्ञान सुदामा महाराजांना होतं. आणि सुदामाजी महाराज म्हणले काही झालं तरी मी त्यांच्या समोर आपली परिस्थिती घेऊन जाणार नाही. अगं त्यांना सगळं दिसतं, सगळं माहिती आहे. मग आमच्या सुशीला मातेनं युक्ती केली आणि म्हणे अहो तुम्ही त्यांना मागायला नका जाऊ, त्यांच्या दर्शनासाठी जा. दर्शनासाठी तर जाऊ शकता, काही हरकत नाही म्हणे जातो, पण दर्शनाला जाण्यासाठी काहीतरी मला घेऊन जावं लागेल. काय आहे आपल्याकडे? फाटकं धोतर आहे महाराज. सुशीला मातेनं रात्री स्वच्छ पिळून धुवून वाळू घातलेला आहे. हाताने सगळ्या वळकट्या त्याच्या बाजूला करत आहे. प्रेस कशाची महाराज, इस्त्री कशाची हो, साफ करती आहे. आणि जिथे जिथे गाठी पडल्या त्याला गाठ बांधून सुदामाजी महाराजांनी ते धोतर नेसलेलं आहे. पुचकुंडी दिलेली, एक छोटं उपरण दिलेलं आहे. सोबत काय देऊ म्हणून सुशीला म्हणे तुम्ही चिंता करू नका, मी जाते. आणि 10 घरी फिरून आली सुशीला माता. अहो थोडंसं धान्य द्या. पोह्याचे छोटे छोटे दाणे. बायका म्हणायला लागल्या अगं मागच्या महिन्यातलंच तू अजून उधारी पूर्ण केली नाही, आता कशाला देऊ? त्यावेळेस म्हणे आता एवढ्या वेळेस कृपा करा, पुढच्या वेळेस मागणार नाही. 10 जणींकडून एक मूठ पोहे घेऊन आली. त्या बायकांनी देखील घरात पोहे चाळल्यानंतर खाली जे छोटे छोटे कण राहतात ना ते पोहे तिच्या पदरामध्ये टाकले. महाराज घरी आली, सुपामध्ये घेतले आणि पाखडू लागली. एक एक दाणे काढले आणि ते सगळे पोहे आमच्या नवऱ्याच्या सुदामाजी महाराजांच्या उपरण्यामध्ये बांधून दिले. आणि म्हणे महाराज हे सोबत घेऊन जा. सुदामाजी महाराज निघाले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. काठी टेकवत टेकवत हळूहळू घाम फुटलेला आहे. अहो आधीच शरीर जर्जर कुष्ठ झालेलं शरीर, अंगावरती मांस नाही. आणि चालत चालत पुढे मथुरेला जायचं, द्वारिकापुरीमध्ये जायचं. एवढ्या लांब कसं जाणार? थकले आहे. एका वृक्षाखाली बसले महाराज. पायाच्या भेगा फाटलेल्या आहेत, त्याच्यातून रक्त वाहत आहे महाराज. कधी झोप लागली कळलीच नाही. हवेची झुळूक आली, झोपी गेले. कन्हैयाला लक्षात आलं माझा सुदामा मला भेटायला येणार आहे, कृपा केलेली आहे महाराज. जसे सुदामा महाराजांचे डोळे उघडले बघतात तर काय द्वारिकापुरीमध्ये आलेले आहे गोपाल. कृष्ण भगवान की जय. घनश्याम तुम्हें ढूंढने जाए कहाँ कहाँ, घनश्याम तुम्हें ढूंढने जाए कहाँ कहाँ. अपने विरह की याद दिलाए कहाँ कहाँ, अपने विरह
दूर होगा, कई जन्मों से बुला रहे हो, कोई तो नाता जरूर होगा। नजरों से नजरें मिला ना पाऊं, नजरों से नजरें मिला ना पाऊं, मेरी नजर का कसूर होगा। नजरों से नजरें मिला न पाऊं, मेरी नजरों का कसूर हे प्रभू, होगा। अनेक जन्मापासून 84 लक्ष योनीपासून तू आम्हाला बोलवत आहे. मय्येव मन आदत्स्व ममैवांशो जीवलोके, मी तुझा आहे, तू माझा आहे. अरे आम्ही तुला दर्शन घेऊ शकत नाही, ही तुझी अवदृष्टी नाही, हे तर मेरी नजर का कसूर होगा, ही आमची कमजोरी आहे की आम्ही तुझं दर्शन घेऊ शकत नाही. सुदामाजी महाराज गेलेले आहे, द्वारावरती उभे राहिले. कथा सर्वांना प्रचलित आहे, माहिती आहे. महाराज द्वारपालांनी अडवलं, सगळे बातचीत झाली. कन्हैयाने सांगितलं, सांगा लहानपणीचा मित्र आहे सुदामा आलेला आहे. निरोप मिळाला. कन्हैयाला जसं कळालं सुदामा आले, सिंहासनावरून उठलेले आहे, आपला मस्त शेला घेतलेला आहे आणि पळत पळत धावत धावत जाऊन सुदामाला आलिंगन दिलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि म्हणे, अरे या सुदामाजी महाराज या. अवस्था बघून आमच्या प्रभूच्या डोळ्यात पाणी आलं. सुदामाजी महाराजांना चौरंगावर बसवलं, पाय प्रक्षालन करत आहेत महाराज. पाणी घेतलेलं आहे, कोमट पाणी आणायला सांगितलं. लक्ष्मी माता रुक्मिणी साक्षात कमंडलू घेऊन उभी आहे. पाणी धुवायला लागले, पण पायाची अवस्था बघून आमच्या कृष्ण परमात्म्याच्या नयनांमधून अश्रू त्या ठिकाणी पडायला लागले आणि त्या अश्रूनी आमच्या सुदामाजी महाराजांचे चरण धुतलेले आहेत महाराज. अरे सुदामा, एकदा तर मला बोलवायचं, एकदा तर माझी आठवण करायची. सुदामाजींनी हेच भजन म्हटलं असणारे, कई जन्मों से बुला रहे हो, कोई तो नाता जरूर होगा, नजरों से नजरें मिला ना पाऊं, मेरी नजर का कसूर होगा. महाराज, अरे मीच अभागी आहे की तुझ्यासारखा मित्रत्व प्राप्त करून देखील तुला भेटू शकलो नाही. सुदामाजींना स्नान करायला लावलं, चांगले कपडे दिले घालायला, भोजन केलेलं आहे. दोघांच्याही मित्र गप्पा सुरू झाल्या. म्हणे, सांदीपनी आश्रमामध्ये आठवतं का किती किती गप्पा केल्या, किती किती आपण मंत्र पाठांतर केले. माझ्या आधी तुझं पाठांतर व्हायचं. सुदामा म्हटलं, अहो खोटं नका बोलू, गुरुजी संथा द्यायच्या आधीच तुम्हाला सगळं माहिती असायचं. म्हणे, काय कृष्ण भगवंत, माझी चेष्टा करता का? अहो तुम्ही तर ज्ञानांचे ज्ञानी आहात. ज्ञान काय आहे हे तुमच्याकडून, ज्ञान स्वरूपम निजबोध रूपम. अहो तुम्ही ज्ञान स्वरूप आहात. कन्हैया म्हणे, बरं बरं जाऊ दे, बाकी कसं आहे, लग्न वगैरे झालं की नाही? म्हणे, हो 4 मुलं आहे, लग्न झालं, साधारण छोट्या घरामध्ये राहतो. वा वा, आनंद आहे. तुझं काय? म्हणे, लग्न झालं की नाही? म्हणे, अरे बाबा विवाह झालेला आहे, अनेक झालेत. म्हणे अनेक? म्हणे थांब. रुक्मिणी मातेला आज्ञा दिली आणि सांगितलं, सगळ्या पत्न्यांना आवाज द्या. सगळ्या जणी अष्टनायिका आधी आल्या. मी रुक्मिणी कृष्ण परमात्म्याची धर्मपत्नी नमस्कार करते. अष्टपुत्र सौभाग्यवती पुत्रवती भव. मी जांबवती कन्हैयाची धर्मपत्नी. सुदामा त्यांच्याकडे बघू लागला. म्हणे, हो हो आमच्याच पत्न्या आहेत म्हणे, या सगळ्या, बाहेरचे कोणी बोलवले नाही, सगळे घरातलेच आहे म्हणे. असं का? बरं बरं. म्हणे, असल बाबा, आता तू राजा आहे, तुझं काय सांगता येतं? अष्टपुत्र सौभाग्यवती पुत्रवती भव. अष्टनायिका आल्या, अष्टपुत्र सौभाग्यवती पुत्रवती भव. कन्हैया म्हणे, नुसता हात ठेवला तरी चालेल, एवढं मंत्र उच्चार नका करत बसू. बरं बरं, अजूनही का?
हो म्हणे अजून. म्हणे अजून कोण? पत्न्या येऊ लागल्या म्हणे अजून. 16,100ची लाईन लागली महाराज. सुदामाजींनी 1000 झाले, 2 तास 3 तास गेले. हात ठेवून हाताला कळ लागली महाराज. कन्हैयाने असा हात लावला, म्हणे फक्त हात द्या. सुदामा म्हणे आता मी थकलो. जिथे मनुष्याची बुद्धी थकून जाते महाराज, तिथे परमेश्वराची शक्ती सुरू होती. गोपाल कृष्ण भगवान की जय. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन. ज्या ठिकाणी मानव देहाची बुद्धी फुल स्टॉप होती, त्या ठिकाणी परमेश्वराची तर सुरुवात होती महाराज. असा हा ब्रह्मांड नायक परमात्मा 16,000 समोर बसवलं आणि फक्त सुदामाजींना म्हणलं की एकदा हात करा. गोपाल भगवान की जय. आणि सगळ्यांना नमस्कार दुरून केलेला आहे. सुदामाजी म्हणले बापरे, मुलं वगैरे म्हणे ते खेळायला गेले, बोलू का? नको म्हणे, राहू दे गोपाल. कृष्ण भगवान की म्हणे जय. बायकांना इतका वेळ लागला, अजून मुलं बाळ नको. सुखदेवजी महाराज सांगतात प्रत्येक पत्नीकडून कन्हैयाला 10 मुलं आणि 1 पुत्री झालेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गणिताचे टीचर जे कोणी असेल त्यांनी ते कॅल्क्युलेशन लावा आणि मला सांगा, म्हणजे प्रत्येक कथेत मला सांगायला सोपं जाईल. मी तर सरळ श्रोते लोकांना सांगते, तुम्ही तुमचं कॅल्क्युलेट करून घ्या. आणि महाराज आनंद झाला. सुदामा महाराजांसोबत सगळ्या लहानपणीच्या गोष्टी आठवू लागले. सुदामाजी महाराज म्हणले आता मला निघावं लागणार आहे. म्हणे अरे जेवण नाही केलं, जेवण तर करून जा. पहिला घास खाल्ला महाराज. दुसरा घास खायला लागले की आपल्या पत्नीची आठवण आली. तिसरा घास घशाखाली जाईना. आज एवढं 56 भोगाचं ताट माझ्या समोर आहे, पण माझे पत्नी आणि मुलं एकेका कणासाठी तिथं व्याकुळ झालेले आहेत. कन्हैयाला म्हटले सुदामा आम्ही निघतो आता. सुदामा म्हटले की तुझ्यासाठी माझ्यासाठी काही दिलं नाही का बहिणींनी? म्हणे हो दिलेलं आहे, पण एवढ्या राजवैभवामध्ये ती छोटीशी पुडी आणि त्याच्यातले पोहे, तो पोह्याचा चिवडा द्यायला कमीपणा वाटू लागला महाराज. त्यावेळेस कन्हैयानी चोरून ती पुडी घेतलेली आहे, उकललेली आहे. वा वा माझ्यासाठी खाऊ पाठवला. एक घास घेतला, तोंडात टाकला. आहा हा हा हा, इतका आनंद आला. दुसरा घास खायला लागले. खाणार तितक्यात रुक्मिणी मातेनं उडून घेतला. रुक्मिणी म्हणले की तुम्हीच सगळं खाणार का? म्हणे वहिनीच्या हातच्या चिवड्याची चव मला पण बघू द्या. मग आता 16,108 नायिका सगळ्यांनी एक एक कण त्याचा प्रसाद घेतला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि सुदामाजी महाराज परतीच्या प्रवासाला निघाले. नतमस्तक झाले. निघाले हळूहळू ढाळे ढाळे मार्गे, हळूहळू चला मुखाने जगदंब बोला, असं मार्गक्रमण करत करत निघू लागले. शुकदेवजी महाराज परीक्षित महाराज विचारतात, म्हणे महाराज तुम्ही तर म्हटले होते की सुदामाच्या प्रारब्धामध्ये, त्याच्या कुंडलीमध्ये ऐश्वर्य नव्हतं, फक्त विद्वत्ता होती. त्यांच्या कुंडलीमध्ये पैसा दिलेला नव्हता, ऐश्वर्य दिलेलं नव्हतं. मग हे कसं काय झालं? तुम्ही त्याचं गाव सोन्याचं करून टाकलं, त्याची नगरी सोन्याची केली, त्याचं घर सोन्याचं बनवलं. आणि अष्टाविश्व दारिद्र्य असणारा आमचे सुदामा महाराज आज पुण्य, श्री, लक्ष्मी, ऐश्वर्य संपन्न झाले. हे कसं काय घडलं महाराज? त्यांनी सांगितलं कारण त्याची दिलेली समर्पण बुद्धी ही महत्वाची आहे. सुदामाजी महाराजांजवळ काही नव्हतं, तरी पण ते एक चुटकीभर त्यांचे जे पोहे होते महाराज, मुठ्ठीभर पोहे त्यांनी आणले आणि एक कण आमच्या प्रभूंनी खाल्ला. एक घास खाल्ला. एक घास खाल्ल्यानंतर अहो म्हणून तर आपल्याला सांगतात की आधी देवाला नैवेद्य दाखवा, नंतर आपण खा. कारण परमात्माला नैवेद्य दाखवल्याशिवाय त्याचा प्रसाद आपल्याला तो ग्रहण करता येत नाही. त्यांनी जेवढं होतं तेवढं परमेश्वराच्या मुखात घातलं.
आणि म्हणे एक तर घास खाल्ला. परमेश्वराने सांगितलं माझ्या हृदयामध्ये, माझ्या देहामध्ये, माझ्यामध्ये सगळे देव विराजमान आहे. 33 कोटी देवता माझ्यामध्ये विराजमान आहे. एक कण खाल्ला पण सर्वांच्या मुखामध्ये गेला आणि सर्वांनी भरभरून सुदामाजी महाराजांना आशीर्वाद दिला. म्हणून त्यांची नगरी, त्यांचं घर आणि ते ऐश्वर्य संपन्न झाले. गोपाल कृष्ण भगवान की